केसांना हे लावा आणि एका रात्रीत कोंडा गायब, असे खोटे दावे करणारे कितीतरी व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत आणि आपल्याला फास्ट रिझल्ट येण्यासाठी आपण या फेक व्हिडिओला पाहून आपले स्वतःचे नुकसान करून घेतो। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर म्हणजे पार्ट 3 मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कोणताही आजार बरा होण्यास जसा टाइम लागतो तसाच केसातील कोंडा जाण्यासाठी सुद्धा टाइम लागतो। केसातील कोंडा जाण्यासाठी मला सांगा, एका रात्रीत कोणताच चमत्कार घडणार नाही आणि आपल्या केसातील कोंडा इतक्या सहजासहजी जाणार नाही। केसातील कोंडा जाण्यास थोडा वेळ लागणारच। तुमच्या केसातील डॅन्ड्रफ खूप जुना आहे, जसे की 10 ते 12 वर्ष झाले आहे आणि तो जातच नसेल, खूपच जिद्दी डॅन्ड्रफ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या डॅन्ड्रफला आपल्या केसातून कसे कायमचे घालवायचे ते आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तरच तुम्हाला तो उपाय समजेल। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपला मेन टॉपिकवर येऊया, जो की आहे केसातील जिद्दी डॅन्ड्रफ हा कसा घालवायचा। मैत्रिणींनो, केस धुण्याआधी आपण स्टीम घेणे खूप गरजेचे असते। त्याचा डॅन्ड्रफ हा लवकर जातच नाही, त्यांनी आपल्या केसांना स्टीम नक्की घ्या। एका पातेल्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात टॉवेल बुडवून तो टॉवेल थोडे पिळून घ्या आणि आपल्या केसांना थोडा वेळ बांधून ठेवा। असे 3 वेळा करा आणि नंतर तुमचे केस धुवून घ्या। असे केल्याने काय होते, स्टीममुळे तुमच्या केसातील डॅन्ड्रफ हा वर येण्यास मदत होते आणि डॅन्ड्रफ हा केसातून पूर्णपणे निघून जातो। स्टीम न घेता जर तुम्ही तुमचे केस धुवून घेतले तर हा डॅन्ड्रफ इतक्या सहजासहजी जाणार नाही। हा झाला जिद्दी डॅन्ड्रफ घालवण्यासाठीचा उपाय। तर दुसरा एक आणखीन उपाय सांगते। आपण जेव्हा केस ज्या पाण्याने धुतो त्या पाण्यामध्ये तुम्ही एक अर्धा लिंबू पिळून घ्या आणि त्या पाण्याने तुमचे केस स्वच्छ धुवून घ्या। लिंबामुळे आपल्या केसामध्ये डॅन्ड्रफमुळे जी स्मेल येते आणि खाज येते ती सहज निघून जाते। म्हणून तुम्ही तुमच्या केस धुण्याच्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या आणि त्याने तुमचे केस धुवून टाका। आता आपण हा डॅन्ड्रफ घालवण्यासाठी 2 उपाय पाहिले। आणखीन एक तिसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे की केसांना लावूनच डॅन्ड्रफ हा जात नाही, तर केसाच्या आतूनही म्हणजेच पोटातून काही औषध घ्यावे लागतील। त्यासाठी तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये जाऊन नीम घनवटी आणायची आहे। नीम घनवटी ही प्रत्येक मेडिकलमध्ये सहज अवेलेबल असते। तर तुम्हाला खर्चात पडायचं नसेल तर तुम्ही कडुलिंबाची पावडर बनवून ते सुद्धा ट्राय करू शकता। तर नीम घनवटीच्या 2 गोळ्या सकाळी कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे आणि संध्याकाळी 2 गोळ्या कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आहे। असे जोपर्यंत तुमचा डॅन्ड्रफ जात नाही तोपर्यंत तुम्ही या गोळ्यांचं सेवन करायचं आहे किंवा कडुलिंबाच्या पाल्याचं सेवन करायचं आहे। दोन्हीपैकी कोणताही उपाय केला तरी चालेल। जर का तुम्ही पोटातून हे औषध घेतलं तर तुमचा कितीही जुना डॅन्ड्रफ असला तर तो सहजासहजी निघून जाईल। आता पाहूया आपण त्या 2 होम रेमेडी। पहिली होम रेमेडी आहे म्हणजे ही 5 नंबरची होम रेमेडी आहे। एका वाटीत थोडे दही घ्या, त्यात
अर्धा लिंबू पिळून घ्या, थोडी कडुलिंबाची पावडर आणि अर्धा चमचा बोरिक पावडर आणि थोडे नारळाचे तेल टाकून ते छानपैकी मिक्स करा आणि आपल्या केसांच्या मुळांना लावून 1 किंवा 2 तास ठेवा आणि नंतर एका माईल्ड शॅम्पूने आपले केस स्वच्छ धुवून घ्या. मैत्रिणींनो, बोरिक पावडरमध्ये अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे कितीही जिद्दी डॅन्ड्रफ असला तरी तो घालवण्याची ताकद बोरिक पावडरमध्ये आहे. म्हणून ही होम रेमेडी ट्राय करा. आता पाहूया 6 नंबरची होम रेमेडी, जी आहे आवळा आणि लिंबू. 2 ते 3 आवळे घ्या, त्यांचा रस काढून घ्या, त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. आवळा हा जसा केसाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, तसाच केसातील कोंडा घालवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. एका वाटीत 2 चमचे आवळ्याचा रस आणि 2 चमचे लिंबाचा रस घेऊन छानपैकी मिक्स करा आणि आपल्या केसाच्या मुळांना लावून 1 ते 2 तासासाठी ठेवून द्या व नंतर एखाद्या माईल्ड शॅम्पूने तुम्ही तुमचे केस धुवून टाका. असे सलग 8 दिवस करा व नंतर आठवड्यातून 2 वेळा करा. तुमचा कितीही जुना डॅन्ड्रफ असू द्या, तो जाणारच, याची 100% मी खात्री देते. मैत्रिणींनो, डॅन्ड्रफ गेला म्हणून लगेचच ह्या होम रेमेडी बंद करू नका. 6 महिने किंवा वर्षभर हा उपाय कंटिन्यू करायचाच आहे. डॅन्ड्रफ गेल्यानंतरही अधूनमधून हा उपाय करायचाच आहे. तुम्ही ह्या होम रेमेडी ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट माझ्याबरोबर शेअर करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.